मित्रांनो, तुम्हाला सौदागर नावाचा चित्रपट माहिती आहे का? म्हणजे मी सुभाष घईच्या सौदागर चित्रपटाबद्दल बोलत नाही आहे. मी अमिताभ, नूतन ह्यांच्या चित्रपटाबद्दल बोलत आहे. या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी संगीत दिलं होतं आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत सुमधुर गीत होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं, सजना है मुझे सजना के लिए. तर ह्या चित्रपटात अमिताभ नीरा नीरा याच्याद्वारे तयार केलेला गूळ विक्री करणारा एक सौदागर दाखवण्यात आलेला आहे. आणि ह्या नीरेपासून उत्तम गूळ तयार करणारं गावात कोण आहे का, अशा पद्धतीचा त्याचा शोध, त्याच्यासाठी केलेलं लग्न, आणि प्रत्यक्षात त्याला दुसऱ्याच महिलेबरोबर लग्न करायचं असतं. तर हिला काडीमोड द्यायचा, तिच्याबरोबर लग्न करायचं आणि तिला काही तो निरेपासून गूळ तयार करता येत नसतो. तर असा त्याचा जो गुळाचा सौदा आणि गुळाच्या सौद्यापायी केलेला लग्नाचा सौदा, असा हा सौदागर चित्रपट होता. तर त्याच्यामध्ये हे जे नीरा दाखवलेली आहे, ती नीरा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. नीरा ही आरोग्यदायक असते. उन्हाळ्यामध्ये नीरेला प्रचंड मागणी असते आणि ही नीरा शरीराला नैसर्गिक थंडावा देते, डिहायड्रेशन कमी करण्यास मदत करते. त्याच्यामध्ये नैसर्गिक साखर असते, ती शरीराला त्वरित ऊर्जा देते, पचनक्रिया सुधारते, आम्लपित्त व गॅस कमी होतो. पोटॅशियम हृदयासाठी लाभदायक आहे आणि त्याच्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आता या नीरेची जी सिंधी या प्रकारची झाडाची जी जात आहे, ती जात मुरमाड माळरानावर तिची लागवड करून नीरेचं उत्पादन करण्याचा एक प्रयोग पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस कानगाव येथील शेतकरी औदुंबर अरुण भागवत यांनी केलेला होता. आणि भागवत यांनी 2016 साली डहाणू येथून सिंधी जातीची रोपं आणून 10 मीटर बाय 10 मीटर अंतरावर आपल्या शेतात त्याची लागवड केली, ठिबक सिंचनाचा उपयोग केला, त्या झाडांचं संगोपन केलं, ती सांभाळली आणि 6 ते 7 वर्षांनी त्या झाडापासून त्यांना नीरा मिळायला लागली. नीऱ्याच्या झाडासाठी खत, खुरपणी, अतिरिक्त देखभाल असं काही करावं लागत नाही. झाडं आपली पाळंमुळं रोवतात, मजबूत होतात आणि 6 ते 7 वर्षांनी एका झाडापासून 3 लिटर नीरा मिळते. संध्याकाळी 5-6 वाजता झाडावर मडकं टांगायचं, खाच करायची, थेंब 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 नीरा गोळा होत राहते. सकाळी 5 ते 6ला झाडावरून ते मडकं उतरवायचं, मडकं शहराकडे पाठवायचं. नीरा 120 रुपये लिटर विकली जाते. एका झाडावरून 3 लिटर नीरा मिळाली तर 360 रुपये एका झाडापासून मिळतात. अशी जर 100 झाडं असतील आणि प्रत्येक झाडांनी 3 लिटर जर तुम्हाला नीरा दिली तर 360 गुणिले 100 एवढं तुमचं दिवसाचं उत्पन्न तुम्हाला मिळायला लागेल, हे निश्चित आहे. तर ही नीरेचा हा गोड व्यवसाय आहे. ह्या नीरेचं रासायनिक पृथक्करण करण्यात आलं होतं, पौष्टिक गुणधर्मांचं पृथक्करण करण्यात आलं होतं. 250 ml नीरेतून 28.4 ग्रॅम साखर, 35.4 मिलीग्रॅम कॅल्शियम, 32.4 मिलीग्रॅम फॉस्फरस, 5.5 मिलीग्रॅम आयर्न, 82.3 मिलीग्रॅम थायमिन, 44.4 मायक्रोग्रॅम रायबोफ्लोविन, 12.2 मिलीग्रॅम एराकॅरिक ॲसिड, 674.1 मायक्रोग्रॅम निकोटोनिक ॲसिड, 49.7 मिलीग्रॅम प्रोटीन आणि 118.3 मिलीग्रॅम कॅलरी ह्याच्यातून मिळतात. नीरेची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.07 आहे. नीरेत टोटल शुगर 10.26 आहे. नीरेमध्ये व्हिटॅमिन B1 3.9 आहे. नीरेचा pH 6.7 ते 6.9 आहे. नीरेमध्ये प्रोटीन 0.35 असतं. रेसिड्युअल शुगर 9.96 असते. त्याच्यानंतर व्हिटॅमिन C 13.25 असतात. आता ह्याचं जे एकक आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण हा जो
निरेच्या पृथक्करणाचा फलक हा नीरा पुणे जिल्हा नीरा उत्पादक व विक्री महासंघाच्या कार्यालयात लावलेला होता. त्याचा फोटो काढून ती माहिती मी तुम्हाला सांगतोय. तर अशी ही नीरा 24 तास व्यवस्थित राहते आणि 24 तासानंतर नीरा ही ताडीमध्ये बदलते आणि ताडीचे शौकीनांची पावले दिवस मावळल्यावर ताडी गुत्त्याकडे वळतात आणि तिथे ते ताडीचा आस्वाद घेतात. ताडी हे मद्याचंच एक रूप आहे, पण त्याच्यामध्ये आपलं मद्याचं जे प्रमाण असतं, अल्कोहोल आपण ज्याला म्हणतो, त्याचं प्रमाण किती आहे त्याच्याबद्दल आपल्याला शोध घ्यावा लागेल. पण पूर्वी जेव्हा देशी दारू किंवा विदेशी दारू किंवा बाकीच्या दारूचं प्रचलन कमी होतं त्यावेळेस अनेक लोक दारू पिण्यासाठी किंवा ताडीचा आसरा घेत होते असं म्हणायला काय हरकत नाही. तर अशी ही नीरा उर्फ ताडी आपल्या नीरा 99.99% लोक शरीरासाठी आरोग्यासाठी जरूर पितात. ताडी किती लोक ग्रहण करतात मला माहिती नाही, परंतु ह्या दोन्ही गोष्टी निसर्गाने आपल्याला प्रदान केल्या आहेत. एकीकडे झाडावरून मिळणारा अत्यंत ताजा, गोड आणि विविध गुणधर्मांनी युक्त असा रस आहे आणि त्या रसावर 24 तासामध्ये फर्मेंटेशन असेल, तापमान असेल, आर्द्रता असेल, ह्युमिडिटी असेल, वातावरण असेल, या सगळ्यांचा परिणाम होऊन त्याचं जे ताडीमध्ये रूपांतर होतं, ही सगळी निसर्गाची किमया आहे. त्याच्यात मानवी हस्तक्षेपाला किंवा इतर काही रासायनिक किंवा जैविक असं काही मिश्रण करायला वाव नाही. हे सगळं पंचमहाभूतं घडून आणून माणसाला देत आहेत आणि माणूस ते ग्रहण करून आपलं आरोग्य सुधारण्याचा, चांगलं करण्याचा किंवा नशापान करण्याचा थोडासा आनंद घेत आहे. जे घेतात त्यांना घेऊ द्या, ज्यांना नीरा हवी त्यांना नीरा पिऊ द्या, जे वांछेल तो ते लावो. अशा प्रकारचं हे नीरा, ताडी आणि सौदागर असं त्रिकोणाचं स्थान आहे. हा त्रिकोण आहे. तर चित्रपटाच्या निमित्ताने मी बोललो, नीरेच्या निमित्ताने मी बोललो, ताडीच्या निमित्ताने मी बोललो आणि दुसरं महत्त्वाचं, शेतकऱ्यांसाठी हे एक वेगळ्या प्रकारचं नगदी पीक आहे. हे सिद्ध झालेलं आहे. नीरेची झाडं 1 एकरमध्ये 2 एकरमध्ये जर तुम्ही त्याची लागवड केली तर किती लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे. 3 लिटर किंवा 2 लिटर जरी एका झाडापासून ताडी मिळाली आणि 100 झाडं असली तर 2 लिटर गुणिले 100 200 रुपये, 200 रुपये गुणिले 100 तेवढे लाख रुपये तुम्हाला दिवसाला मिळू शकतात. आणि शिवाय ताडीच्या झाडांमध्ये जी जागा आहे तिथं तुम्ही आंतरपिकं घेऊ शकता. आंतरपिकं कोणती घ्यायची ते तुम्हालाच ठरवायचं आहे. तर शेतकरी, सामान्य लोक, आयुर्वेद, निसर्गोपचार आणि ताडी पिण्यासाठी जाणारी माणसं आणि नीरेचा आस्वाद घेणारी सर्वसामान्य माणसं ज्यांना व्यसनांशी किंवा अल्कोहोलशी काही घेणं देणं नाही, त्या सगळ्यांसाठी नीरा, ताडी उपयुक्त आहे. एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. माझे रील लाईक, शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका. माझ्याशी जोडलेले राहा. अनवट वाट हे नाव मी धारण केलेलं आहे, त्या वाटेवर मी चालत आहे. तुम्हालासुद्धा माझ्यासोबत चालत यायचं असेल तर माझ्याशी जोडलेले राहा, वाटसरू व्हा, वारकरी व्हा. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.